तर आज आपण त्या हातांबद्दल बोलणार आहोत जे अक्षरशः मातीतून सोनं पिकवतात, ज्यांच्यामुळे आपल्या ताटात अन्न येतं. हा वृत्तांत म्हणजे त्या प्रत्येक अन्नदात्याला दिलेली एक मानाची आदरांजली आहे. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. आपण कधी विचार केलाय का की आपल्या ताटातला प्रत्येक घास त्यामागे एक अख्खी गोष्ट दडलेली असते? खरंच, तो घास एक मोठा प्रवास करून आपल्यापर्यंत पोचलेला असतो. पण हा प्रवास सुरू कुठून होतो? काय आहे त्याची गोष्ट? या प्रवासाची सुरुवात होते इथून, ह्या काळ्याशार मातीतून, आणि त्या मातीला आकार देणाऱ्या, तिच्या जीव ओतणाऱ्या एका शेतकऱ्याच्या राबलेल्या कष्टकरी हातातून. हो, हेच ते हात आहेत जे आपल्याला पोसतात. हेच ते अज्ञात वीर आहेत ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व टिकून आहे. चला तर मग आज त्यांच्याच शौर्याची ही गाथा जरा जवळून समजून घेऊया. खरं तर त्यांना फक्त शेतकरी म्हणणं हे कुठेतरी त्यांच्या कामाला कमी लेखण्यासारखं आहे. ते आपल्या पोषणाचे आधारस्तंभ आहेत, आपल्या पिकांचे शिल्पकार आहेत, नाही का? म्हणजे बघा ना, जसा एक शिल्पकार दगडाला आकार देतो, अगदी तसंच ते मातीला आणि बियाणांना आकार देऊन आपलं पीक घडवत असतात. आणि हाच तर आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा खरा पाया आहे. आपण विचार करा, मोठमोठ्या इमारती, नवतंत्रज्ञान, सगळी प्रगती, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच उभ्या राहू शकतात जेव्हा पोटा पाण्याचा प्रश्न सुटलेला असतो. पण खरं सांगायचं तर अशा अनेक कथा, अनेक गोष्टी अजूनही कुठेतरी शेताच्या बांधावरच अडकून आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचायलाच हव्यात. आणि हा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आम्हाला एका छोट्याशा मदतीची अपेक्षा आहे. जर आपण सबस्क्राईबचं बटन दाबलं तर या कथांना एक खूप मोठं व्यासपीठ मिळू शकतं. आपलं एक छोटंसं क्लिक या महत्त्वाच्या विषयाला खूप अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतं. चला तर मग, ज्या दिवसाच्या निमित्ताने आपण हे सगळं बोलतोय, तो किसान दिवस म्हणजे नेमका आहे तरी काय, या राष्ट्रीय शेतकरी दिनाची थोडी ओळख करून घेऊया. अगदी नावाप्रमाणेच हा दिवस पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित आहे. त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या योगदानाचा आणि देशाच्या जडणघडणीतल्या त्यांच्या भूमिकेचा सन्मान करणारा हा आपला राष्ट्रीय दिवस आहे. आणि हा दिवस दरवर्षी साजरा होतो 23 डिसेंबरला. पण प्रश्न हा आहे की हीच तारीख का, 23 डिसेंबरच का निवडली गेली? कारण या तारखेमागे एक मोठा वारसा आहे. एक असा वारसा जो थेट शेतकऱ्यांच्या हक्कांशी आणि त्यांच्या सन्मानाशी जोडलेला आहे. ही तारीख आहे भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती. एक असं नेतृत्व ज्यांचं हृदय खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी धडधडत होतं. त्यांचं हे एकच वाक्य त्यांची संपूर्ण विचारधारा सांगून जातं. त्यांच्यासाठी खरा भारत हा दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये नव्हता, तर तो वसलेला होता गावांमध्ये, खेड्यापाड्यात आणि शेताशेतांमध्ये. आणि म्हणूनच त्यांना भारतीय शेतकऱ्यांचे कैवारी अशी ओळख मिळाली. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी कल्याणासाठी अनेक धोरणं आणली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. ठीक आहे, हे तर झाले इतिहासाचं. पण हा दिवस साजरा करणं म्हणजे फक्त एका महान नेत्याची जयंती साजरी करण्यापुरतंच मर्यादित आहे का, की यामागे काहीतरी अधिक खोल, अधिक मोठा विचार दडलेला आहे? कारण आपण जर खरंच विचार केला ना, तर शेतकऱ्याच्या कामाला कोणतं कॅलेंडर नसतं. दिवाळी असो, दसरा असो किंवा इतर कोणताही सण, त्याचं काम कधीच थांबत नाही. रणरणतं ऊन असो, धो धो कोसळणारा पाऊस असो किंवा अगदी हाडं गोठवणारी कडाक्याची थंडी, शेतातलं काम हे अविरतपणे सुरूच राहतं. मग विचार करा, जो माणूस 365 दिवस आपल्यासाठी घाम गाळतो, ज्याच्यामुळे आपलं ताट भरतं, त्याच्यासाठी वर्षातून फक्त एक दिवस आभार मानणं हे खरंच पुरेसं आहे का? नाही, नक्कीच नाही. आणि म्हणूनच या दिवसाचा खरा उद्देश खूप वेगळा आहे. हा दिवस म्हणजे खरं तर एक रिमाइंडर आहे, एक आठवण आहे की आपण त्या मातीचे आणि त्या मातीची मशागत करणाऱ्यांचे किती ऋणी आहोत. आणि हे ऋण फक्त एका दिवसापुरता नाही, तर रोज आठवायचं.